नमस्कार विद्यार्थी मित्र, सुधागड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली, इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2, प्रकरण 2, सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 1. विद्यार्थी मित्र हो, आपण या प्रकरणामध्ये या अगोदर सजीव आणि जीवन प्रक्रिया, त्याचप्रमाणे सजीव व ऊर्जा निर्मिती आणि काही अन्न घटक व त्यामधून मिळणारी ऊर्जा इत्यादी घटकाविषयी अभ्यास केलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पेशी विभाजन ही एक जीवन प्रक्रिया याविषयी माहिती मिळविणार आहोत. तर बघा, पेशी विभाजन ही एक आवश्यक जीवन प्रक्रिया. तर सजीवामध्ये ज्या वेगवेगळ्या जीवन प्रक्रिया आहेत त्यापैकी पेशी विभाजन ही सुद्धा एक अतिशय महत्त्वाची जीवन प्रक्रिया आहे. पेशी विभाजन हा पेशीच्या आणि सजीवांच्या अनेक गुणधर्मापैकी एक महत्त्वाचा गुणधर्म आहे आणि या गुणधर्मामुळेच सजीवामध्ये एका जीवापासून दुसरा जीव निर्माण होऊ शकतो. म्हणजे पेशी विभाजन या गुणधर्मामुळेच एका सजीवापासून नवीन सजीव निर्माण होऊ शकतो. बहुपेशीय सजीवांच्या शरीराची वाढ होऊ शकते व शरीराची झालेली झीज पेशी विभाजनामुळे भरून काढता येऊ शकते. तर हे पेशी विभाजन जे आहे त्या पेशी विभाजनाचे मुख्यत्वे 2 प्रकार आहेत. पहिला प्रकार म्हणजे सूत्री विभाजन, त्याला मायटॉसिस असं म्हणतात, आणि दुसरा प्रकार आहे अर्धगुणसूत्री विभाजन, त्याला मियोसिस असं म्हणतात. तर सूत्री विभाजन आणि अर्धसूत्री विभाजन हे पेशी विभाजनाचे काय आहे 2 मुख्य प्रकार आहेत. तर सूत्री विभाजन हे जे आहे ते शरीरामधील काही पेशीमध्ये किंवा मूल पेशीमध्ये घडून येतं आणि अर्धसूत्री विभाजन जे आहे ते अर्धसूत्री विभाजन जनन पेशीमध्ये किंवा लैंगिक पेशीमध्ये घडून येत असतं. तर पेशी विभाजनाचा अभ्यास करण्यापूर्वी आपल्याला पेशीची रचना माहीत असणे गरजेचे आहे आणि ही पेशी विभाजनाची जी रचना आहे किंवा पेशीची जी रचना आहे ती आपण याच्या अगोदर इयत्ता 8वी आणि 9वीमध्ये त्याचा अभ्यास केलेला आहे. पेशी हे सजीवाच्या रचनेचं मूलभूत आणि पायाभूत एकक आहेत. त्याचप्रमाणे आपण वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी यांचा अभ्यास केलेला आहे. वनस्पती पेशी आणि प्राणी पेशींमध्ये असलेली जी वेगवेगळे अंगके आहेत त्या अंगकाचाही अभ्यास केलेला आहे, म्हणजे केंद्रक, त्याच्यानंतर तंतुकणिका, रिक्तिका. तर या पेशी अंगकाविषयी सुद्धा माहिती मिळवलेली आहे. तर प्रत्येक केंद्रकी पेशीमध्ये एक केंद्रक असते आणि हे जे केंद्रक आहे ते पेशीच्या सर्व कार्यावरती काय करत असतं, नियंत्रण ठेवत असतं. त्या व्यतिरिक्त इतर पेशी अंगकेही असतात. तर या माहितीच्या आधारे आता आपण दोन्ही प्रकारच्या पेशी विभाजनाचा अभ्यास करूया. तर आता हे जे 2 प्रकार आपण आपल्याला पाहिजेत, सूत्री विभाजन आणि अर्धसूत्री विभाजन. तर या ठिकाणी त्याच्यापूर्वी या ठिकाणी इथं आपण गुणसूत्र याच्याविषयीची माहिती पाहूया. तर गुणसूत्र इथे ही जी आकृती दिलेली आहे ती आकृती कशाची, गुणसूत्राची आहे. तर हा गुणसूत्राचा आकार या ठिकाणी इथं दाखवलेला आहे. तर गुणसूत्र जे आहे ते या ठिकाणी अशा प्रकारचा आकार असतो गुणसूत्राचा आणि या आकृतीला इथं नावं द्यायची आहेत. तर हे जे हा गुणाकाराच्या फुलीसारखा आकार आहे, इथं हा या बिंदूपाशी हे जोडलेले आहेत आणि खाली हे काय आहे, इथं DNA किंवा DNA आहे. गुणसूत्रामध्ये DNA असतं. तर या ठिकाणी आपल्याला नावं देण्यासाठी अशा प्रकारच्या या रिकामी चौकटी दिलेल्या आहेत. तर त्या या चौकटीमध्ये आपण या गुणसूत्राला काय काय नावं आहेत त्याच्याविषयी माहिती थोडीशी पाहूया. तर हे जे आहेत गुणसूत्राच्या भुजा आहेत, ह्या अशा प्रकारच्या ज्या बाजू दिसतात ना गुणसूत्राचा, यांना गुणसूत्र भुजा असं म्हणतात. तर ही काय आहे, इथं नाव काय देणार तुम्ही, गुणसूत्र भुजा. गुणसूत्र
भुजा, म्हणजे या आकृतीला पहिलं नाव काय येईल? गुणसूत्र भुजा. त्याच्यानंतर हे भुजा, खालच्या आणि वरच्या भुजा या ठिकाणी इथं ज्या बिंदूमध्ये जोडलेले असतात त्या बिंदूला गुणसूत्र बिंदू असं म्हणतात. त्याला नाव काय देणार? गुणसूत्र बिंदू. त्याच्यानंतर ही जी अशा प्रकारची ज्या ठिकाणी DNA जोडलेला आहे ती जी भुजा आहे त्या भुजेला क्यू भुजा असं म्हणतात. तर ही सुद्धा गुणसूत्राची काय आहे? भुजा आहे आणि याला क्यू भुजा असं म्हणतात. तर या ठिकाणी इथं नाव देणार तुम्ही क्यू भुजा. आणि हे हा जो आहे असा फुलीसारखा दिसणारा तर त्याला DNA असं म्हणतात. तर हे काय आहे? DNA हे गुणसूत्रामध्ये असतात. तर अशा प्रकारे इथं गुणसूत्र भुजा पहिलं नाव येईल. दुसरं, या ठिकाणी ज्या बिंदूमध्ये या भुजा एकत्र आलेल्या आहेत त्याला गुणसूत्र बिंदू म्हणतात. ही जी आहे ती तिसऱ्या ठिकाणी नाव ती चौकटीमध्ये क्यू भुजा येईल आणि चौथ्या चौकटीमध्ये DNA असं नाव लिहायचं. तर अशा प्रकारे ही गुणसूत्राची आकृती आपण बघितलेली आहे. तर 2N अवस्थेमध्ये प्रत्येक प्रकारच्या गुणसूत्राची एक एक जोडी असते. तर N अवस्थेमध्ये मात्र प्रत्येक प्रकारचे एक एकच गुणसूत्र असते. आणि या गुणसूत्राचा जो आकार आहे तो आकार अशा प्रकारे या शेजारील आकृतीमध्ये दाखवलेला आहे तशा प्रकारचा गुणसूत्राचा आकार असतो. तर आपल्याला या ठिकाणी पेशी विभाजनाचे 2 प्रकार याच्याविषयीची माहिती मिळवायची आहे. तर पेशी विभाजनाचा पहिला प्रकार आहे सूत्री विभाजन, याला मायटॉसिस असं म्हणतात. तर सूत्री विभाजन आणि दुसरा जो प्रकार आहे त्याला अर्धसूत्री विभाजन असं म्हणतात, हे आपल्याला माहीत आहे. तर प्रथम आपण सूत्री विभाजन या पेशी विभाजनाच्या पहिल्या प्रकाराविषयी माहिती पाहूया. तर सूत्री विभाजन जे आहे ते काय पेशी आणि मूलपेशी या ज्या आहेत या पेशी सूत्री विभाजनाने विभाजित होतात. म्हणजे काही पेशी असतील किंवा मूलपेशी ज्या आहेत त्या सूत्री विभाजन या पद्धतीनं विभागल्या जातात किंवा विभाजित होत असतात. तर ही जी क्रिया आहे ही क्रिया 2 टप्प्यामध्ये पूर्ण होते. तर ते 2 टप्पे कोणते? तर पहिला टप्पा आहे प्रकल विभाजन आणि दुसरा जो टप्पा आहे त्याला परिकल विभाजन असं म्हणतात. तर प्रकल विभाजन म्हणजे केंद्रकाचं विभाजन, म्हणजे पेशीमध्ये जे केंद्रक असतं त्या केंद्रकाचं विभाजन सूत्री विभाजन पद्धतीने होते आणि त्याच्यापासून पेशी विभाजनाची क्रिया होत असते. आणि दुसरा जो प्रकार आहे किंवा दुसरा जो टप्पा आहे त्या टप्प्याला परिकल विभाजन असं म्हणतात. परिकल विभाजन म्हणजे जीवद्रव्याचे विभाजन. पेशीमध्ये असणारे जे जीवद्रव्ये त्या जीवद्रव्याचं विभाजन होतं आणि त्याच्यापासून पुन्हा वेगळ्या पेशी तयार होत असतात. तर अशा प्रकारे सूत्री विभाजन ही क्रिया 2 टप्प्यामध्ये पूर्ण होते. पहिला टप्पा जो आहे त्याला प्रकल विभाजन किंवा केंद्रकाचे विभाजन म्हणतात आणि दुसरा जो टप्पा आहे त्याला परिकल विभाजन किंवा जीवद्रव्याचे विभाजन असं म्हणतात. तर यापैकी पहिला जो टप्पा आहे प्रकल विभाजन किंवा केंद्रकाचं विभाजन हे जे आहे ते 4 पायऱ्यामध्ये पूर्ण होते. म्हणजे केंद्रकाचं विभाजन हे 4 पायऱ्यांमध्ये काय होतं? पूर्ण होतं. तर ते आपण पुढच्या भागामध्ये पाहूया. तर आता हे प्रकल विभाजन 4 पायऱ्यामध्ये पूर्ण होते. तर या 4 पायऱ्या कोणत्या आहेत? तर पहिली पायरी म्हणजे पूर्वावस्था. त्याच्यानंतर दुसरी जी पायरी आहे त्याला मध्यावस्था असं म्हणतात. त्याच्यानंतर तिसरी जी पायरी आहे त्याला पश्चावस्था असं म्हणतात आणि चौथी जी पायरी आहे त्याला अंत्यावस्था असं म्हणतात. तर या प्रत्येक पायरीचं वर्णन आपण पाहूया. तर सुरुवातीला बघा, पहिली पायरी पूर्वावस्था. तर पूर्वावस्था, मध्यावस्था, पश्चावस्था आणि अंत्यावस्था तर या काय आहेत? प्रकल विभाजनाच्या 4 पायऱ्या आहेत. तर पहिली पायरी आहे त्याला पूर्वावस्था म्हणतात. तर या ठिकाणी इथे ही पूर्वावस्था दाखवलेली आहे. या ठिकाणी बघा ही पूर्वावस्था. पूर्वावस्था ही गुणसूत्राची पूर्वावस्था आहे. म्हणजे या ठिकाणी या पद्धतीमध्ये किंवा या पायरीमध्ये काय होतं? तर प्रकल विभाजनाच्या पूर्वावस्थेमध्ये मूलतः अत्यंत नाजूक धाग्यासारखे असलेल्या प्रत्येक गुणसूत्राचे वलीभवन होते. म्हणजे त्याच्यावरती त्या ठिकाणी फोल्डिंग
किंवा कंडेन्सेशन म्हणजे वलीभवन हे प्रत्येक गुणसूत्राचं काय होत असतं, तयार होत असतं. आणि त्याच्यामुळं ते गुणसूत्र जे आहे ते आखूड व जाड होऊन त्यांच्या अर्ध गुणसूत्र जोडीसहित दृश्य व्हायला सुरुवात होत असते. तर याच्या आतमध्ये ही काय आहेत, गुणसूत्रे. ही अशा प्रकारची गुणसूत्रे आहेत. म्हणजे हे गुणसूत्र अशा प्रकारचं असतं गुणद्रव्य. ते सुरुवातीला पेशी विभाजनाच्याच पूर्वी त्या ठिकाणी ते गुणसूत्रांची संख्या 2n असेल तर ती काय करत असते, 4n करत असते. म्हणजे पेशी विभाजनापूर्वी गुणसूत्र काय होत असतं, द्विगुणित होत असतं. म्हणजे 2n असेल तर ती काय होत असते, 4n होत असते. तर अशा प्रकारे या ठिकाणी हे गुणसूत्र काय होतं, गुणसूत्राचं वलीभवन होऊन ते आखूड जाड होऊन अर्ध गुणसूत्र जोडीसहित दृश्य व्हायला सुरुवात होत असते. म्हणजे ते दिसायला लागतं, ते दृश्य होतं. आणि ताराकेंद्र सेंट्रॉइड म्हणजे त्याला म्हणतात, तो द्विगुणित होते व प्रत्येक ताराकेंद्र पेशीच्या विरुद्ध ध्रुवांना जात असते. म्हणजे एका बाजूला या ठिकाणी ताराकेंद्र असेल तर त्याच्या विरुद्ध बाजूला दुसरं ताराकेंद्र जात असतं. तर अशा प्रकारे या ठिकाणी केंद्रकावरण व केंद्रिका नाहीसे व्हायला सुरुवात होत असतात. पहिल्या टप्प्यामध्ये किंवा पहिल्या पायरीमध्ये या ठिकाणी हे केंद्रिका आणि केंद्रावरण जे आहे, केंद्रकावरती असणारं जे आवरण आहे ते सुरुवातीला नाहीसं व्हायला किंवा नष्ट व्हायला सुरुवात होत असते. ते पूर्वावस्थामध्ये अशा प्रकारे या गुणसूत्रामध्ये बदल होत असतो. त्याच्यानंतर दुसरी जी पायरी आहे त्या पायरीला मध्यावस्था असं म्हणतात. पहिल्या पायरीला प्रोफेज, त्याच्यानंतर दुसरी जी पायरी आहे त्याला मध्यावस्था किंवा मेटाफेज असं म्हणतात. तर या ठिकाणी या पहिल्या 2 ज्या आकृत्या आहेत त्या काय आहेत, पूर्वावस्थेच्या आहेत. म्हणजे याच्यामध्ये केंद्रक हे दृश्य स्वरूपामध्ये दिसतं. ताराकेंद्र द्विगुणित होतं आणि ते विरुद्ध ध्रुवांना जातं आणि त्याच्यावरचं केंद्रकावरण किंवा केंद्रिका नाहीसे व्हायला सुरुवात होत असते. त्याच्यानंतर दुसरी जी पायरी आहे त्याला मध्यावस्था असं म्हणतात. तर या ठिकाणी याच्यामध्ये काय होतं, मध्यावस्थेमध्ये केंद्रकावरण पूर्णपणे नाहीसे होते. बघा या ठिकाणी हे केंद्रकावरती असणारं जे आवरण आहे ते आवरण काय होतं, पूर्णपणे नाहीसं होतं. आणि सर्व गुणसूत्रांचे घनीकरण पूर्ण होऊन प्रत्येक गुणसूत्र त्याच्या अर्ध गुणसूत्र जोडीसहित स्पष्टपणे दिसतात. बघा इथे ही जी गुणसूत्र आहेत ते आपल्याला स्पष्टपणे दिसतात. तर आपण गुणाकाराच्या फुलीसारखा हा गुणसूत्राचा आकार असतो. ही अगोदर गुणसूत्रची आकृती आपण पाहिलेली आहे. म्हणजे इथेही काय आहेत, 4n ही गुणसूत्रे आहेत. बघा इथे या पूर्वावस्थेमध्ये स्पष्ट दिसत नाहीत, पण दुसऱ्या पायरीमध्ये त्या ठिकाणी ही जी गुणसूत्रे आहेत ती या ठिकाणी स्पष्टपणे दिसतात आणि अर्ध गुणसूत्र जोडीसहित स्पष्टपणे दिसतात. सर्व गुणसूत्रे पेशीच्या विषुववृत्तीय प्रतलाला म्हणजे मध्य प्रतलाला समांतर अवस्थेमध्ये संरचित होतात. या ठिकाणी बघा अशा प्रकारची त्यांची विशिष्ट रचना होते. दोन्ही ताराकेंद्र आणि प्रत्येक गुणसूत्राचा गुणसूत्रबिंदू या दरम्यान विशिष्ट अशा लवचिक प्रथिनांचे धागे किंवा त्याला स्तूर्कतंतू असं म्हणतात. तर हे जे गुणसूत्र आहेत यांचा मधला जो गुणसूत्रबिंदू आहे त्या ठिकाणी गुणसूत्रबिंदूच्या ठिकाणी किंवा याच्या दरम्यान अशा प्रकारे इथं बघा असे हे या बाजूला असे विरुद्ध दिशांना तूर्कतंतू किंवा प्रथिनांचे धागे इकडं असे तयार व्हायला लागतात. तर ही प्रक्रिया ही दुसऱ्या पायरीमध्ये पूर्ण होत असते. त्याच्यानंतर तिसरी जी पायरी आहे त्या पायरीला पच्छावस्था असं म्हणतात. तर या ठिकाणी ही तिसरी पायरी कुठली, पच्छावस्था, ॲनाफेज. तर याच्यामध्ये काय होतं, इथं आकृती दाखवलेली बघा पच्छावस्थेची. तर या अवस्थेमध्ये किंवा या पायरीमध्ये त्या धाग्यांच्या मदतीने गुणसूत्रबिंदूचे विभाजन होऊन प्रत्येक गुणसूत्राची अर्ध गुणसूत्र जोडी वेगळी होऊन विरुद्ध दिशेला जोडली जाते. बघा इथं या आकृतीमध्ये ही जी गुणसूत्र आहेत ती गुणाकाराच्या फुलीसारखी दिसत नाहीत. तर ती या ठिकाणी त्यांची जी जोडी अर्ध गुणसूत्राची अशी वेगळी झालेली, या बाजूला एक आलेली, इकडच्या बाजूला एक, म्हणजे अशा प्रकारे हे वेगळे झालेले आहेत. म्हणजे धाग्यांच्या मदतीने गुणसूत्रबिंदूचे विभाजन होऊन गुणसूत्राची अर्ध गुणसूत्र जोडी
वेगळी होऊन विरुद्ध दिशेला ओढली जाते. आणि वेगळ्या झालेल्या अर्ध गुणसूत्रांना जन्य गुणसूत्र असं म्हणतात. तर ही जी वेगळी झालेली गुणसूत्र आहेत त्यांना जन्य गुणसूत्र असं म्हटलं जातं. आणि यावेळी ही ओढली जाणारी गुणसूत्रे केळीच्या घडासारखी दिसतात. तर अशा तऱ्हेने गुणसूत्रांचे 2-2 संच पेशीच्या 2 टोकांना पोहोचवले जातात. तर या ठिकाणी अशा प्रकारचा बदल हा पच्छावस्थेमध्ये म्हणजे तिसऱ्या पायरीमध्ये होत असतो. आणि त्याच्यानंतर चौथी जी पायरी आहे त्या पायरीला अंत्यावस्था असं म्हणतात. तर या ठिकाणी अंत्यावस्थेची आकृती दाखवलेली आहे. आणि इथं ही पूर्णपणे या ठिकाणी 2n म्हणजे पेशी विभाजनाच्या पूर्वीच गुणसूत्रांची संख्या 2n असेल तर ती द्विगुणित होते म्हणजे 4n होते. आणि पुन्हा ज्यावेळेला पेशी विभाजन होतं त्यावेळेला ही गुणसूत्रांची संख्या 2n कायम राखली जाते सूत्री विभाजन पद्धतीमध्ये. तर ही चौथी आकृती आहे अंत्यावस्था. तर या चौथ्या पायरीमध्ये काय होतं ते आपण बघूया. तर या ठिकाणी याच्यामध्ये अंत्यावस्थेमध्ये पेशीच्या दोन्ही टोकांना पोहोचलेली गुणसूत्रे उलगडतात. म्हणजे ही गुणसूत्र काय होतात उलगडतात आणि त्याच्यामुळं ती पुन्हा नाजूक धाग्यासारखी पातळ होऊन दिसेनाशी होतात. पातळ होऊन काय होतात ती पुन्हा दिसेनाशी होतात. आणि दोन्ही टोकांना पोहोचलेल्या गुणसूत्रांच्या सभोवती केंद्रकावरण तयार होते. आणि अशा तऱ्हेने एका पेशीमध्ये 2 जन्य केंद्रे तयार होतात. जन्य केंद्रकांमध्ये केंद्रिकासुद्धा दिसू लागतात. तूर्कतंतू पूर्णपणे नाहीसे होतात. म्हणजे अशा प्रकारे या अंत्यावस्था या टप्प्यामध्ये ही प्रक्रिया होत असते. तर बघा या ठिकाणी ही आकृती दाखवलेली अंत्यावस्थेची. तर दोन्ही टोकांना पोहोचलेली गुणसूत्र काय होतात उलगडतात. म्हणजे इथं पच्छावस्थेमध्ये दोन्ही टोकाला ही गुणसूत्रे आलेली. तर ही गुणसूत्रे या चौथ्या पायरीमध्ये काय होतात उलगडली जातात आणि ती पुन्हा नाजूक धाग्यासारखी पातळ होतात आणि दिसेनाशी होतात. बघा तिसऱ्या आकृतीमध्ये स्पष्ट दिसत आहेत पण इथं थोडीशी ती अस्पष्ट होत आहेत म्हणजे ती दिसेनाशी होतात. आणि दोन्ही टोकांना पोहोचलेल्या गुणसूत्रांच्या संचाभोवती केंद्रकावरण तयार होते. म्हणजे या बाजूला इकडे गुणसूत्र आलेली आहेत, या बाजूला गुणसूत्र आलेली आहेत आणि इथं हे केंद्रकावरण त्याच्यावरती तयार झालेलं दिसते. तर अशा प्रकारचं हे केंद्रकावरण तयार होतं आणि त्याच्यामुळं ही एका पेशीमध्ये 2 जन्य केंद्रके तयार होतात. आणि त्याच्यामुळं जन्य केंद्रकामध्ये केंद्रिकासुद्धा दिसू लागतात. म्हणजे याच्या आतमध्ये केंद्रिका असतात पण तूर्कतंतू जे आहेत ते धाग्यासारखे ते तूर्कतंतू काय होत असतात नाहीसे होत असतात. म्हणजे पच्छावस्थेमध्ये या ठिकाणी हे तूर्कतंतू असे असतात. इथं स्पष्ट दिसत आहेत बघा, दिसत नाहीत पण हे असतात इथे असे अशा प्रकारचे इथं तूर्कतंतू असतात धाग्यासारखे दिसणारे. पण अंत्यावस्था म्हणजे शेवटच्या पायरीमध्ये हे तूर्कतंतू नाहीसे होतात आणि त्या ठिकाणी जन्य पेशी या ठिकाणी अशा दिसू शकतात. 2n म्हणजे 4n पासून 2n हे गुणसूत्र तयार होऊन त्या ठिकाणी या ठिकाणी सूत्री विभाजन पद्धतीनं या ठिकाणी पेशीचं विभाजन होत असतं. तर अशा प्रकारे ही सूत्री विभाजन हा जो टप्पा आहे तो टप्पा 4 पायऱ्यामध्ये पूर्ण होत असतो. त्याच्यानंतर दुसरा सूत्री विभाजनाचा प्रकार म्हणजे परिकल विभाजन. तर आता या ठिकाणी अशा तऱ्हेने प्रकल विभाजन पूर्ण होते आणि त्याच्यानंतर परिकल विभाजन सुरू होते. तर या ठिकाणी म्हणजे सूत्री विभाजन हे 2 टप्प्यामध्ये पूर्ण होतं. एक म्हणजे केंद्रकाचं विभाजन याला प्रकल विभाजन असं म्हणतात आणि दुसरा जो टप्पा आहे त्याला काय म्हणतात जीवद्रव्याचे विभाजन किंवा याला परिकल विभाजन असं म्हणतात. तर दुसरा टप्पा म्हणजे परिकल विभाजन. म्हणजे प्रकल विभाजन पूर्ण झाल्यानंतर पुन्हा परिकल विभाजन सुरू होतं. म्हणजे केंद्रकाचे विभाजन झाल्यानंतर पुन्हा काय होत असतं जीवद्रव्याचं विभाजन होत असतं. तर परिकल विभाजनाने पेशीद्रव्याचं विभाजन होऊन 2 नवीन पेशी तयार होतात त्यांना जन्य पेशी म्हणतात. तर या ठिकाणी इथं बघा हे या ठिकाणी केंद्रकाचं विभाजन व्हायला लागले. म्हणजे
पहिल्यांदा प्रकल विभाजन पूर्ण झाल्यानंतर परिकल विभाजनाची क्रिया होत असते. म्हणजे याच्या आतमध्ये जे जीवद्रव्य आहे त्या पेशीद्रव्याचं काय होतं, विभाजन होऊन अशा प्रकारची खाच तयार होते आणि त्याच्यापासून 2 नवीन पेशी तयार होतात. त्यांना जन्य पेशी म्हणतात. या प्रक्रियेत पेशीच्या विषुवृत्तीय प्रतलाला समांतर अशी एक खाच तयार होऊन ती हळूहळू खोलवर जाते आणि 2 नव्या पेशी तयार होतात. बघा इथे अशा प्रकारची खाच तयार झालेली आणि या ज्या 2 पेशी इथं अशा प्रकारच्या दिसतात त्या इथं वेगळ्या होताना दिसत आहेत. आणि खाच तयार वनस्पती पेशीमध्ये मात्र खाच तयार न होता पेशीद्रव्याच्या बरोबर मध्यभागी एक पेशीपटल तयार होऊन परिकल विभाजन होत असते. तर अशा प्रकारे सूत्री विभाजन ही क्रिया 2 टप्प्यामध्ये पूर्ण होते. ते 2 टप्पे म्हणजे प्रकल विभाजन आणि दुसरा जो टप्पा आहे तो परिकल विभाजन. त्याच्यानंतर पेशी विभाजनाचा दुसरा प्रकार जो आहे त्या प्रकाराला अर्धसूत्री विभाजन असं म्हणतात. पेशी विभाजनाचा पहिला प्रकार आपण पाहिला की सूत्री विभाजन आणि पेशी विभाजनाचा दुसरा प्रकार म्हणजे अर्धसूत्री विभाजन. तर अर्धसूत्री विभाजन ही सुद्धा प्रक्रिया 2 टप्प्यामध्ये पूर्ण होती. तर ते 2 टप्पे कोणते, तर पहिला टप्पा म्हणजे अर्धसूत्री विभाजन भाग 1 आणि दुसरा जो टप्पा आहे त्याला अर्धसूत्री विभाजन भाग 2 असं म्हणतात. तर या ठिकाणी इथे ही जी आकृती दाखवलेली ती अर्धसूत्री विभाजन पद्धतीचा पहिला भाग या ठिकाणी इथं दाखवलेला आहे. तर बघा इथे याच्यामध्ये काय होतं, तर भाग 1 मध्ये सजातीय गुणसूत्रांचे जनुकीय विचरण किंवा जनुकीय पुनःसंयोग होतो आणि नंतर ती सजातीय गुणसूत्रे म्हणजे अर्धगुणसूत्र जोडी नव्हे तर 2 संचामध्ये विभागली जाऊन पुन्हा 1 गुणी पेशी तयार होत असतात. तर या ठिकाणी इथं हे पहिले 5 टप्पे जे आहेत ते पूर्वावस्थेचे म्हणजे अर्धसूत्री विभाजन पद्धतीमधला जो पहिला टप्पा आहे तर त्या टप्प्याचे सुद्धा पुन्हा हे 4 प्रकार आहेत. पहिला प्रकार पूर्वावस्था, दुसरा आहे जो मध्यावस्था, तिसरा आहे त्याला पश्चावस्था म्हणतात आणि चौथा जो टप्पा आहे त्याला अंत्यावस्था असं म्हणतात. म्हणजे प्रकल विभाजन जसं 4 पायऱ्यामध्ये पूर्ण होतं तसं या ठिकाणी अर्धसूत्री विभाजन भाग 1 हे सुद्धा प्रक्रिया 4 पायऱ्यामध्ये पूर्ण होत असते. तर पहिल्या पायरीमध्ये म्हणजे पूर्वावस्थेमध्ये अशा प्रकारे गुणसूत्रामध्ये 1 2 3 4 आणि 5 या पद्धतीने हे जे आहेत ते पूर्वावस्थेचे 4 प्रकार आहेत. तर या ठिकाणी याच्यामध्ये अशा प्रकारची गुणसूत्रे दिसतात पहिल्या टप्प्यामध्ये प्रकारामध्ये. त्याच्यानंतर पुन्हा थोडीशी दूर जातात. या ठिकाणी इथं गुणसूत्र स्पष्ट दिसतात. त्याच्यानंतर इथं तुर्कतंतू किंवा धागे एकमेकापासून विरुद्ध दिशेला लांब गेलेले दिसतात आणि इथं पूर्णपणे हे तुर्कतंतू इथे दिसत आहेत ते गुणसूत्रांचे. तर अशा प्रकारे 1 ते 5 हे ज्या पायऱ्या आहेत त्या पूर्वावस्थेच्या आहेत. त्याच्यानंतर दुसरा पायरी म्हणजे मध्यावस्था. तर या ठिकाणी हे गुणसूत्र जे आहे ते तुर्कतंतूंनी असे एकमेकांना जोडले जाऊन ते धागे स्पष्ट दिसत आहेत. त्याच्यानंतर इथं पश्चावस्थेमध्ये या ठिकाणी थोडीशी खाच तयार झालेली आहेत आणि एकमेकापासून ते दूर गेलेले आहेत आणि अंत्यावस्थेमध्ये पूर्णपणे हे पेशी वेगळ्या झालेले आहेत अर्धसूत्री विभाजन पद्धतीने. तर अशा प्रकारे 2 संचामध्ये विभागली जाऊन 2 1 गुणी पेशी तयार होत असतात. तर हा पेशी विभाजनाचा दुसरा प्रकार त्याच्यातला पहिला टप्पा म्हणजे अर्धसूत्री विभाजन भाग 1. त्याच्यानंतर दुसरा भाग म्हणजे अर्धसूत्री विभाजन भाग 2. तर या ठिकाणी इथं ही जी अर्धसूत्री विभाजन भाग 2 ही जी प्रक्रिया आहे यामध्ये सुद्धा 4 पायऱ्या आहेत बघा. पूर्वावस्था, मध्यावस्था, त्याच्यानंतर पश्चावस्था आणि अंत्यावस्था. तर अर्धसूत्री विभाजन भाग 2 तर त्याच्यातले या 4 पायऱ्या दर्शविणारी ही आकृती आहे. म्हणजे अर्धसूत्री विभाजन पद्धतीने पुन्हा त्या पेशी कशा तयार होत असतात तर या ठिकाणी इथं दाखवलेलं आहे. तर या ठिकाणी हा सुद्धा सूत्री विभाजनासारखाच
हा सुद्धा भाग असतो. यामध्ये काय होतं, भाग 1 मध्ये तयार झालेल्या 2 एकगुणी पेशीतील पुनःसंयोजित अर्धगुणसूत्र जोड्या वेगळ्या होऊन त्या पेशी वेगळ्या होतात. त्या पेशी काय होतात, वेगळ्या होतात आणि त्याच्यापासून 4 एकगुणी पेशी तयार होतात. बघा, या अर्धसूत्री विभाजन भाग 1 याच्यामध्ये ज्या 2 पेशी तयार झालेल्या आहेत त्याच्यापासून पुन्हा या 4 पेशी वेगळ्या होतात. युग्मक आणि बीजाणू तयार करण्याची प्रक्रिया अर्धसूत्री विभाजनाने पूर्ण होते. या पेशी विभाजनाच्या पद्धतीमुळे एका द्विगुणित पेशीपासून 4 एकगुणित पेशी तयार होत असतात. या पेशी विभाजनाच्या वेळी समजातीय गुणसूत्रामध्ये पारगती म्हणजे क्रॉसिंग होऊन जनुकांचे पुनःसंयोग होते. यामुळे तयार होणाऱ्या 4ही जन्य पेशी किंवा ज्या नवजात पेशी आहेत त्या जनुकीयदृष्ट्या जनन पेशीपेक्षा आणि एकमेकापेक्षा वेगळ्या असतात. म्हणजे या ठिकाणी या ज्या तयार झालेल्या ज्या पेशी आहेत त्या पेशी मूळ पेशीपेक्षा पूर्णपणे वेगळ्या असतात. तर या ठिकाणी इथे हे आकृतीमध्ये दाखवलेलं आहे आणि याची माहिती या ठिकाणी इथे दिलेली आहे. अर्धसूत्री विभाजन भाग 2 म्हणजे जनुकाचं पुनःसंयोग होऊन ज्यावेळेला पेशी तयार होतात त्या 4ही पेशी किंवा जन्य पेशी किंवा नवजात पेशी ज्या आहेत त्या जनुकीयदृष्ट्या एकमेकापेक्षा कशा असतात, वेगळ्या असतात. तर अशा प्रकारे पेशी विभाजन हे पेशी विभाजनाचे 2 प्रकार आहेत. पहिला प्रकार म्हणजे सूत्री विभाजन आणि दुसरा विभाजन म्हणजे अर्धसूत्री विभाजन. सूत्री विभाजन ही प्रक्रिया 2 टप्प्यामध्ये पूर्ण होते. पहिला टप्पा म्हणजे प्रकल विभाजन आणि दुसरा टप्पा जो आहे त्याला परिकल विभाजन. प्रकल विभाजन म्हणजेच केंद्रकाचे विभाजन आणि परिकल विभाजन म्हणजे जीवद्रव्याचे विभाजन. तर प्रकल विभाजन म्हणजे केंद्रकाचे विभाजन ही क्रिया 4 पायऱ्यामध्ये पूर्ण होते आणि त्याच्यानंतर दुसरा प्रकार जो आहे तो अर्धसूत्री विभाजन. त्याचे पण 2 भाग आहेत, भाग 1 आणि भाग 2. तर या पेशी विभाजन ही सजीवातील एक जीवन प्रक्रिया याविषयीची माहिती आपण या ठिकाणी मिळवलेली आहे. धन्यवाद.